जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या जनरल नॉलेज या प्रश्नांवरती आपण सराव घेत असतो। चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ स्किप करू नका, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, न्यूयॉर्क। न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय आहे। पुढील प्रश्न, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, रायगड। रायगड या जिल्ह्यात धरमतरची खाडी आहे। पुढील प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक डी, महात्मा फुले। महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅश डॅश येथे विमानाचा कारखाना आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, ओझर। ओझर नाशिक येथे ओझर या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे, ज्याला आपण विग विमान निर्मिती असे म्हणतो। पुढील प्रश्न, भोपाळमध्ये झालेल्या विषारू वायू दुर्घटना कोणत्या विषारू वायूच्या गळतीमुळे झाली होती? तर ऑप्शन क्रमांक सी, मिथाइल आयसोसायनेट। पुढील प्रश्न, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक ए, एम्पियर। पुढील प्रश्न, भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक बी, जनरल एफ मानेकशॉ। पुढील प्रश्न, झारखंड या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक बी, रांची। पुढील प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? ऑप्शन क्रमांक सी, नेपच्यून। पुढील प्रश्न, सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक ए, सुनील गावस्कर यांनी सनी डेज या पुस्तक लिहिलेले आहे। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक डी, 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारण्यात आली होती। पुढील प्रश्न, मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, मुंबई। मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोघी विभागाचे मुख्यालय आहे। पुढील प्रश्न, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, डेहराडून। डेहराडून या ठिकाणी इंडियन मिलिटरी अकॅडमी स्थित आहे। पुढील प्रश्न, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर 6 जानेवारी 1832 दर्पण। बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र काढले होते। पुढील प्रश्न, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली होती? तर ऑप्शन क्रमांक डी, लॉर्ड बेंटिक। 1829 साली लॉर्ड बेंटिक आणि राजाराम मोहन रॉय यांनी सतीची पद्धत बंद केली होती। पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक डी, लॉर्ड माउंटबॅटन। आणि जर स्वतंत्र भारताचा भारतीय गव्हर्नर जनरल विचारला तर सी, राजगोपालाचारी। लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसरॉय होता। पुढील प्रश्न, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, लोकशाही। लोकशाही या प्रकारची भारतीय शासन प्रणाली आहे। पुढील प्रश्न, भारतातील एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर इथं ऑप्शन नाही आहे। एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 आणि राज्यांची संख्या 28 इतकी आहे। पुढील प्रश्न, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश। 80 इतक्या जागा निश्चित आहे। पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे स्थित आहे? तर भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थित आहे। पुढील प्रश्न, गीतांजली या काव्यसंग्रहाचा कवी कोण? तर ऑप्शन क्रमांक डी, रवींद्रनाथ टागोर। गीतांजलीमधनंच आपण जनगण मन हे राष्ट्रगीत घेतले आहे। पुढील प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो कोठे स्थित आहे? तर याचे मुख्यालय कुठे आहे? बंगळूर। पुढील प्रश्न, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, परमवीर चक्र। पुढील प्रश्न, आनंदवन ही कुष्ठरोगांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, चंद्रपूर। चंद्रपूर या ठिकाणी आनंदवन ही कुष्ठरोगासाठी काम करणारी संस्था आहे।
पुढील प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी पुणे. आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी ही संस्था स्थित आहे. पुढील प्रश्न, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा 14. एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 साली झाले होते. पुढील प्रश्न, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? तर ऑप्शन क्रमांक सी वृक्षतोड विरोधी आंदोलन. पुढील प्रश्न, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पुढील प्रश्न, जयपूर फूडचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना आपण जयपूर फूडचे जनक म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न, भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर भारताचे राष्ट्रपती भारतातील तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. पुढील प्रश्न, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी NOx अँड SO2. पुढील प्रश्न, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक डी पायराईट. पायराईट याला आपण फुल्स गोल्ड या नावाने देखील ओळखतो. पुढील प्रश्न, इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक डी कीटकनाशक. पुढील प्रश्न, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा ल्युकेमिनिया. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीचा स्वीकारण्यासंबंधित नेमली गेलेली समिती कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ए वसंतराव नाईक समिती. पुढील प्रश्न, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? तर गावातील तलाठी गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधित अहवाल तयार करीत असतो. पुढील प्रश्न, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी. महात्मा गांधी यांची पंचायत राज ही मूळ संकल्पना होती. पुढील प्रश्न, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर विजय भटकर. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी वाहन. वाहन या क्षेत्राला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, विवा शिरवाडकरांचे टोपण नाव काय? म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. पुढील प्रश्न, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक सी कविता राऊत. कविता राऊत यांना आपण सावरपाडा एक्सप्रेस असे संबोधतो. पुढील प्रश्न, इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेली क्रिकेट मॅच भारतात 10:30 वाजता दिसते. तर ऑप्शन क्रमांक बी दुपारी 3:30 वाजता, कारण इंग्लंड आणि आपल्या वेळेमध्ये 5.5 तासाचा फरक असतो. पुढील प्रश्न, नुकतेच UIDAI ने किती वर्षपर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? तर ऑप्शन क्रमांक ए 5 वर्षाच्या मुलांसाठी. पुढील प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुगलच्या UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? हा चालू घडामोडीचा त्यावेळेचा प्रश्न आहे. त्यावेळेस तेच हे ॲप चालू करण्यात आले होते. पुढील प्रश्न, डॅश डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सुद्धा त्यावेळेचा नवीन चालू घडामोडी प्रश्न आहे. याचं उत्तर उमंग हे होतं. पुढील प्रश्न, तारपा हे वाद्य कशापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक सी वाळलेल्या भोपळ्यापासून तारपा हे वाद्य बनवले जाते. पुढील प्रश्न, पालघर जिल्ह्यात डॅशच्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक ए सातपाटी. पुढील प्रश्न, दाबोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर दाबोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार या तालुक्यात स्थित आहे. पुढील प्रश्न, यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर ऑप्शन क्रमांक बी सर हेनरी व्हिव्हियन. पुढील प्रश्न, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी डी पुणे. पुणे या ठिकाणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न,
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंह म्हणजे नंदकिशोर सिंह आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होणार आहेत अरविंद पनगारिया. पुढील प्रश्न, पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक डी विशेष पोलीस महानिरीक्षक. पुढील प्रश्न, नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे कोण आहेत? तर सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत, जे की ऑप्शनमध्ये नाही आहे. सुमन बेरी हे पूर्ण वेळेसाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केले गेले आहे आणि पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष विचारल्यास अरविंद पनगारिया हे होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा. तर आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक सी पोलीस शिपाई, नाईक, हवालदार आणि जमादार हे योग्य राहील. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस विभागाचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, उपविभागीय पोलीस अधिकारी. पुढील प्रश्न, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक ए व्यंकटेश माळगुळकर. पुढील प्रश्न, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे सोनुभव पर पुस्तक डॅश यांनी रचले? तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. तर कोणी रचले? गोपाळ गणेश आगरकरांनी हे आमचे 101 दिवस हे पुस्तक रचले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक बी बॉम्बे असोसिएशन. दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ शंकर शेट यांनी मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थापन केली होती. पुढील प्रश्न, देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक ए बँगळुरू. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक सी अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्र संघात हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले पंतप्रधान ठरवण्याचा मान मिळवला होता. पुढील प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक डी ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न, CDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी मोबाईल फोन. मोबाईल फोनशी हे संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक बी विवेक एक्सप्रेस. विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे ओळखली जाते. पुढील प्रश्न, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे हे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक बी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठी भाषेचे शिवाजी असे देखील म्हणत असतो. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅश यांना आहे? तर ऑप्शन क्रमांक सी तहसीलदार. तहसीलदार यांना ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचे अधिकार आहे. पुढील प्रश्न, कांदे बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर डॅश या किरणांचा मारा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी गॅमा. गॅमा या किरणांचा मारा कांदे बटाटे यांना कोंब न फुटण्यासाठी केला जातो. पुढील प्रश्न, मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक ए दोर नुत्र्याद्वारे. डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक डी नारायण मेघाजी लोखंडे. पुढील प्रश्न, कथोड किरण हे डॅश कण तरंग आहे? तर ऑप्शन क्रमांक ए ऋण विद्युत प्रभारित. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.